रॅली दाखवली होती ते साऊथ कोरिया मार्केट सुद्धा 9% क्रॅश झालेलं आहे. तसेच स्पेसएक्स IPO मध्ये चायनाला बंदी घातलेली आहे आणि ATM मधले कॅश संपलेले आहे आणि सेन्सेक्स मात्र काल रिकव्हर झालेला आहे. तर मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन मी आलेलो आहे. मी आहे किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. तर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. पहिली बिझनेस न्यूज आहे मित्रांनो राजेश एक्सपोर्ट बद्दल. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहित आहे, सेबीचा आरोप आहे की फायनान्शियल इयर 21 ते फायनान्शियल इयर 25 मध्ये या कालावधीत कंपनीने तब्बल 15.15 लाख कोटीचा कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू दाखवला होता आणि त्यापैकी 97 ते 99% रेव्हेन्यू ओव्हरसीज सबसिडिरीज कडून आला होता, ज्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊ शकलेले नाहीयेत. BDO इंडिया या फॉरेन्सिक ऑडिटरला कंपनीच्या ERP सिस्टीम आणि अकाउंट बुक्स ऍक्सेस करण्यास नकार देण्यात आलेला आहे. यावरती अजून एक टर्निंग पॉइंट म्हणजे राजेश मेहता म्हणतात की त्यांनी 300 ते 400 GB रेकॉर्ड्स सेबीला दिले आहेत आणि सेबीला ते सापडत नाहीयेत. पण सेबीचं म्हणणं आहे की डॉक्युमेंट्स देणं म्हणजे फ्रॉड नाही, हे सिद्ध होत नाही. या फ्रॉडमुळे शेअर होल्डर्सची 12,726 कोटींची वेल्थ ही नष्ट झालेली आहे. मित्रांनो, हे एकंदरीत फ्रॉड इंडियाच्या ऑडिट आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा कमकुवत असल्याचं एक भयंकर उदाहरण आहे. तसंच मित्रांनो, राजेश एक्सपोर्ट फ्रॉडचा दुसरा धक्का म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीजने ACC बॅटरी स्टोरेज PLI स्कीम मधून राजेश एक्सपोर्टला काढण्याचा निर्णय जवळपास घेतलेला आहे. मिनिस्टर कुमारस्वामी यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे आणि स्ट्रॉंग व्ह्यू आहे की कंपनी स्कीम मधून बाहेर नक्की जाईल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने राजेश एक्सपोर्ट मध्ये गुंतवणूक केली आहे. सेबीने एस्टिमेटेड केलं की या फ्रॉडमुळे 12,726 कोटींचं शेअर होल्डर वेल्थ ही नष्ट होणार आहे. यात LICचे पैसे सुद्धा आहेत, म्हणजे तुमच्या LIC पॉलिसीचे प्रीमियमचे पैसे. हे बघा मित्रांनो, सेबी, PLI स्कीम, LIC 3 मोठ्या इन्स्टिट्यूशन एकाच फ्रॉडमुळे प्रभावित झाले आहेत. हे एकट्या राजेश एक्सपोर्टचं संकट नाही, हे इंडियाच्या रेग्युलेटरी सिस्टीमची मोठी टेस्ट आहे. मित्रांनो, LIC मध्ये तुमची पॉलिसी असेल तर घाबरू नका. LICचे ओव्हरऑल असेट हे 50 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. पण जेव्हा एखाद्या कंपनीत सेबी ऍक्शन होतो तेव्हा LIC एक्सपोजर तपासणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे RBIच्या नवीन पॉलिसी बद्दल. मित्रांनो, RBIने एक नवीन मोठी घोषणा केलेली आहे. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधील इंटरेस्ट इन्कम आणि कॅपिटल गेनवर इन्कम टॅक्स एक्झेम्पशन दिली जाणार आहे. सोबत CPSE साठी 3 ते 5 वर्षांच्या एक्सटर्नल कमर्शियल बोरोविंग्सवर कन्सेशनल फॉरेक्स स्वॅप फॅसिलिटी सप्टेंबर 2026 पर्यंत दिली. मित्रांनो, हे का महत्वाचं आहे? FIS पैसे आले की सेन्सेक्स निफ्टीवर जातात, रुपी मजबूत होतो आणि इंडियाचा बॅलन्स ऑफ पेमेंट सुधारतो. RBIने लिटरली व्हॉट एव्हर इट टेक्स अप्रोच घेतलेला आहे. हे खूप बुलिश सिग्नल आहे. मित्रांनो, FIS इन्फ्लो वाढल्यावरती बँकिंग, IT, FMCG स्टॉक्सला सर्वात जास्त फायदा होतो. HDFC बँक, ICICI बँक, इन्फोसिस यांच्यावर नेक्स्ट फ्यू मंथ्स मध्ये तुम्ही नक्की लक्ष ठेवा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज येत आहे. इंडिया ब्लूमबर्ग ग्लोबल बॉन्ड इंडेक्स साठी पुन्हा प्रयत्न करत आहे. ब्लूमबर्गने इंडियाला जानेवारीमध्ये नाकारलं होतं. आता इंडिया पुन्हा रिफॉर्म करून अप्लाय करतोय. मित्रांनो, एकंदरीत सेटलमेंट डिले, पोस्ट ट्रेड टॅक्स प्रोसेस आणि फ्रॉड रजिस्ट्रेशन या समस्यांमुळे ब्लूमबर्गने इंडियाला जानेवारीमध्ये इन्क्लूड करण्यास नकार दिला होता. पण इंडियाने हार मानली नाहीये. इंडिया आता या ऑपरेशनल आणि इन्फ्रास्ट्रक्चर कन्सर्न दूर करण्यासाठी रिफॉर्म करत आहे. ब्लूमबर्गने सांगितलं की मिड 2026 मध्ये अपडेट देणार आहे आणि RBIच्या नवीन FAR मेजर आणि FPI टॅक्स एक्झेम्पशनमुळे आता इन्क्लुजनची शक्यता वाढली आहे. मित्रांनो, एकंदरीत ब्लूमबर्ग इंडेक्स इन्क्लुजन म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड यील्ड खाली येतील आणि रुपीज मजबूत होईल. बॉन्ड फंड्स आणि गिफ्ट फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा हा चांगला काळ असू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ATM मधली कॅश संपलेली आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण इंडियामध्ये UPI पेमेंट वाढत असताना ATM मध्ये कॅश नाहीये. कॉन्फेडरेशन ऑफ ATM इंडस्ट्रीने इंडियन बँक असोसिएशनला लेटर लिहून सांगितलं की एप्रिल 26 मध्ये ATM रिप्लेनिशमेंट साठी रिक्वायर्ड कॅश पैकी फक्त 57.44% मिळालं.
नोव्हेंबर 25 मध्ये ते 80% मिळालं होतं. मार्च मध्ये जेव्हा 94,000 कोटी रिक्वायर्ड होते तेव्हा फक्त 61,000 कोटीच अवेलेबल होते. आणि याचमुळे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने बँककडून डिटेल मागवलेले आहेत. एकंदरीत मित्रांनो, 2000च्या नोटा सप्टेंबर 2023 मध्ये बंद केल्या आणि त्यानंतर कॅश फ्लो मध्ये गॅप आला होता. आरबीआय म्हणतो सिस्टीम मध्ये ॲडिक्वेट करन्सी आहे, पण एटीएम ऑपरेटर्स म्हणतात लॉजिस्टिक्स आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रॉब्लेम येत आहेत. डिजिटल इंडिया म्हणत असताना कॅश इन्फ्रास्ट्रक्चर कमकुवत होणं ही चिंतेची बाब आहे. मित्रांनो, कॅश क्रंचमुळे UPI मोबाईल नेट बँकिंगचा वापर होतोय. पेटीएम, फोनपे, बिल डेस्क यांसारख्या डिजिटल पेमेंट कंपनीसाठी हा इनडायरेक्ट पॉझिटिव्ह सिग्नल आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे साऊथ कोरियाच्या मार्केटबद्दल. तर मित्रांनो, साऊथ कोरियाच्या स्टॉक मार्केटमध्ये भूकंप आलेला आहे. OSP इंडेक्स 8.29% खाली आला आणि कोस्डॅक 9.08% खाली आला. शेअर बाजार सुरू होऊन फक्त 3 मिनिटे 42 सेकंदात सर्किट ब्रेकर ट्रिगर झाला आणि 20 मिनिटे ट्रेडिंग ही बंद करावी लागली होती. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि SK हॅनिक्स जे कोस्पीच्या 40% मार्केट कॅप रिप्रेझेंट करतात दोन्ही 10% खाली आले आणि यामागे 3 कारणे आहेत. ब्रॉडकॉमचा AI चिप गायडन्स मिस झालेला आहे, तर US नॉन फॉर्म पेरोल डाटा स्ट्रॉंग आल्याने फेड रेट हाईक होण्याची आता भय सतावत आहे. आणि तिसरं म्हणजे इराण मिसाईलचे ग्लोबल फिअर आणि साऊथ कोरियाच्या हिस्ट्रीमधलं 9वे सर्किट ब्रेकर ट्रिगर आहे. एकंदरीत मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, साऊथ कोरियाचं मार्केट क्रॅश म्हणजे ग्लोबल चिप शॉर्टेज आणखी वाढण्याचं भय आणि याचा डायरेक्ट परिणाम होणार इंडियावर. कारण सॅमसंग आणि SK हॅनिक्स ग्लोबली DRAM आणि NAND फ्लॅश चिप्स बनवतात आणि यामुळेच PCB कंपोनेंट्स लाईक स्मार्टफोन्स, लॅपटॉप सगळ्यांचे प्राइस हे वाढू शकतात. इंडियाच्या सेमीकंडक्टर मिशनसाठी हे एक वेकअप कॉल असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे TCS बद्दल. तर भारताची सर्वात मोठी IT कंपनी TCSच्या शेअर्सने 2026 मध्ये 32% फॉल केलेला आहे. 3,538च्या 52 वीक हाय वरून शेअर आता 2,144 वर आलेला आहे, जो की ऑगस्ट 2020 नंतरचा सर्वात कमी लेवल आहे. मित्रांनो, AI ऑटोमेशन टूल इतक्या वेगाने डेव्हलप होत आहे की ट्रॅडिशनल IT आउटसोर्सिंग बिझनेस कमी होईल अशी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरची भीती आहे. TCSच्या डिसेंबर क्वार्टर रिझल्टमध्ये रेव्हेन्यू हा 5% वाढला, पण नेट प्रॉफिट हा 14% कमी झाला. पण एक गुड न्यूज आहे मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज नमुराने TCS वर बाय रेटिंग ठेवली आहे आणि 2,930 टार्गेट प्राइस दिलेला आहे, म्हणजे करंट प्राइस वरून 33% अपसाइड मुवमेंट. लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी हे अक्युम्युलेशन ऑपॉर्च्युनिटी नक्कीच असू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे क्युअर फूडच्या IPO बद्दल. तर मित्रांनो, ईट फिट, यम लेन आणि फ्रोझन बॉटल सारख्या पॉप्युलर फूड ब्रँड्सना ऑपरेट करणाऱ्या क्युअर फूड्सने IPO प्लॅन हा पॉज केलेला आहे. सेबी अप्रुव्हल घेतल्यानंतरही कंपनी पब्लिक लिस्टिंग पुढे ढकलत आहे. कारण आहे मार्केट व्हॉलॅटिलिटी आणि व्हॅल्युएशन मिसमॅच. मित्रांनो, क्युअर फूड 4,000 कोटी व्हॅल्युएशनवर 800 कोटी रेस करायला निघाली होती, पण म्युच्युअल फंड्सने हे व्हॅल्युएशन ऍक्सेप्ट केलं नाही. फायनान्शियल 25 मध्ये रेव्हेन्यू हा 775 कोटी होतं आणि लॉस त्यांचा 170 कोटीचा होता. आणि जर तुम्ही आता बघितलं तर मार्केट फक्त प्रॉफिटेबल कंपनीजलाच प्रीमियम देत आहे. फोनपे, फ्लिपकार्ट आणि आता क्युअर फूड तिन्ही कंपन्यांनी IPO हे पॉज केलेले आहेत. इंडियाचा IPO पाईपलाईन आता खूप क्राऊडेड झालेला आहे. NSE IPO, झेप्टो IPO, रिलायन्स जिओ IPO हे सुद्धा पाईपलाईन मध्ये अजून लिस्ट होण्यासाठी तयार आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे SpaceX बद्दल. तर SpaceXने एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. चायना आणि हाँगकाँगमधील इन्व्हेस्टर्सना SpaceX IPO मध्ये पार्टिसिपेट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. USच्या ITR म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅफिक इन आर्म्स रेग्युलेशन या एक्सपोर्ट कंट्रोल लॉ मुळे हे झालेलं आहे. IPO मॅनेज करणाऱ्या लीड्स बँक्सना सांगण्यात आलेलं आहे की चायना आणि हाँगकाँगच्या इन्व्हेस्टर्सकडून प्रायव्हेट बँकिंग क्लायंट्स सहित ऑर्डर्स ऍक्सेप्ट करू नयेत. SpaceXची वेबसाईट आणि IPO डॉक्युमेंट चायना आणि हाँगकाँगमध्ये ब्लॉक करण्यात आलेले आहेत. SpaceX रॉकेट आणि सॅटेलाइट टेक्नॉलॉजी ही डिफेन्स रिलेटेड टेक्नॉलॉजी असल्याने चायनाला ऍक्सेस मिळत नाहीये. तर मित्रांनो, SpaceXने IPO फायलिंगमध्ये पहिल्यांदाच त्यांचे फायनान्शियल जाहीर केलेले आहे. 2025 मध्ये $18.7 बिलियन म्हणजे 1.55 लाख कोटीचा रेव्हेन्यू त्यांनी केलेला आहे, जो की 2024 पेक्षा 43% जास्त आहे.
यात स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिसने $11.4 बिलियन म्हणजे 61% रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे. ऍडजस्टेड इबिटा सुद्धा $6.6 बिलियन आहे, म्हणजे कोर बिझनेस स्ट्रॉंग आहे. एकंदरीत कंपनी $1.75 ट्रिलियन व्हॅल्युएशनवर कंपनी ही लिस्ट होणार आहे, म्हणजे PS रेशो अत्यंत जास्त आहे. मॉर्गन स्टॅनली बोलतो की 2040 पर्यंत रेव्हेन्यू हा $3.4 ट्रिलियन सुद्धा होऊ शकतो. तसं मित्रांनो, स्पेस मध्ये एक हिस्टॉरिक निर्णय झालेला आहे. एकूण $75 बिलियन पैकी 30% म्हणजे $22.5 बिलियन रिटेल इन्व्हेस्टरसाठी रिझर्व्ह करण्यात आलेला आहे. नॉर्मल US IPO मध्ये रिटेलला फक्त 5 ते 10% मिळतं. स्पेसएक्सने हे 3 पट केलेलं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या ऑइल रिझर्व्ह बद्दल. तर इराण इस्रायल टेन्शनमध्ये हॉर्मुझ स्ट्रेट बंद होण्याची भीती असताना पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप सिंग पुरी यांनी जून 8 रोजी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. इंडियाकडे सध्या 76 ते 80 दिवसांचं फ्युएल रिझर्व्ह आहे, ज्यात स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, रिफायनरी इन्व्हेंटरीज आणि कमर्शियल स्टॉक सगळे मिळून 80 दिवसाचा साठा आपल्याकडे आहे. पुरी म्हणाले की इंडियाला 60 दिवसांचा क्रूड, नॅचरल गॅस आणि LPG प्रत्येकाचा कव्हर हवा असतो आणि सध्या इंडियाच्या बेंचमार्कपेक्षा ते जास्त आहे. हॉर्मुझ 1 महिना बंद झालं तरी इंडिया मॅनेज करू शकतो, पण प्रोलॉंग कॉन्फ्लिक्ट झाले तर चॅलेंजेस नक्की येतील. तर मित्रांनो, इंडियाने पेट्रोलियम इम्पोर्ट्समध्ये डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. रशिया, UAE, सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, अमेरिका अनेक आपल्याकडे आता सोर्सेस आहेत. तसेच UAE पाईपलाईन सुद्धा हॉर्मुझ हे बायपास करू शकते. पण मित्रांनो, हे बफर खूप वेगाने संपू शकतं. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अडानी पोर्ट्स बद्दल. तर अडानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनने जून 8 रोजी एक ऐतिहासिक डील केलेली आहे. अर्जेंटिनाच्या पहिल्या LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस एक्सपोर्ट प्रोजेक्टसाठी 10 वर्षाचा मरीन सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट मिळवला आहे, ज्याचं टोटल व्हॅल्यू ही $70 मिलियन आहे. हा कॉन्ट्रॅक्ट अडानी हार्बर इंटरनॅशनलने अर्जेंटिनाच्या मेरिडियन ग्रुप सोबत 51-49% JV वरती जिंकलेला आहे. आणि या डीलमुळे अर्जेंटिना इंडिया एक नवीन एनर्जी कॉरिडॉर तयार होणार आहे. अर्जेंटिनाने इंडियाला वार्षिक 10 मिलियन टन LNG सप्लाय करण्याचे ॲग्रीमेंट केलेले आहे. अदानी पोर्ट्स आता 7 महाद्वीपांवर प्रेझेंट आहे. यावरूनच ही एक खरंच ग्लोबल कंपनी बनलेली आहे. तर मित्रांनो, लास्ट न्यूज आहे शेअर मार्केट बद्दल. 8 जून रोजी सेन्सेक्स हा 719 पॉईंट्सनी खाली पडला होता. इराण टेन्शन्स, IT सेल ऑफ आणि FI सेलिंगमुळे हे झालं होतं. पण काल मार्केटने कमबॅक केलेला आहे. सेन्सेक्स हा 394.50 पॉईंट्सनी वाढून 73,918.76 वर बंद झाला आणि निफ्टी सुद्धा 119.10 अंकांनी वाढून 23,242.10 वर बंद झालेला आहे. बँकिंग सेक्टर हे रिकव्हरी घेऊन आलेलं आहे. ICICI बँक, SBI, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्री आणि बजाज फायनान्स या 5 स्टॉक्सने सेन्सेक्सला मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. क्रूड ऑइल प्राइसेस थोडे कमी झाल्याने आणि RBIच्या फॉरेन इन्फ्लो मेजरमुळे इन्व्हेस्टर्स कॉन्फिडंट झालेले आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. तर अशा इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.